ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री समर्थांच्या कृपेनं श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या चरणी नम्र निवेदन ठेवून आज आपण समर्थ म्हणा किंवा श्री सद्गुरू दत्तात्रय म्हणा किंवा परमेश्वर म्हणा किंवा आपण ज्या कोणी आपल्या इष्टदेवतेची किंवा ज्या कोणी आपल्या इष्ट सद्गुरूंची सेवा करत असतो, भक्ती करत असतो, उपासना करत असतो, त्यांची कृपा आपल्यावर आहे की नाही हे काही लक्षणांच्या स्वरूपामध्ये आपल्याला कळत असतं. आता ही लक्षणं 5 आहेत म्हणून काय 5चे 5 लक्षणं आपल्याकडे असतील असा काही भाग नाही, असले तर फारच उत्तम आहे. आणि हे असे 5ची 5 लक्षणं ज्याच्याकडे असतील ना त्याच्यासाठी ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याने निश्चितच एक समाधान म्हणून आपली ही सगळी भक्ती असेल, आपलं हे भगवंताप्रतीचं जे प्रेम असेल ते आणखीनच वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी भूमिका असू शकते की यातली काही लक्षणं आपल्याकडे असू शकतात, काही लक्षणं नसतील, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. काय असतं, पहिली नंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, प्रत्येकाला ईश्वराची भक्ती करायचीच आहे आणि प्रत्येकाला ईश्वर दर्शन देणारच आहे किंवा ईश्वराचं दर्शन घेण्यासाठीच आपण सगळे आलेलो आहे. पण काय होतं की अज्ञानामुळे म्हणा किंवा कुठेतरी आमच्या सगळ्या लोखंडाला गंज चढल्यामुळे म्हणा तो परमेश्वरी रूपी चुंबक आमच्याकडे आकर्षित होत नाही. मग हा अज्ञानाचा, हा मायेचा, हा वासनांचा गंज हळूहळू एकेका जन्मामध्ये गळून पडतो आणि कधी ना कधी प्रत्येकाला दर्शन होतंच. मग ते ह्या जन्मात किंवा पुढच्या जन्मात किंवा त्याच्या पुढच्या जन्मात किंवा 50 जन्मानंतर प्रत्येकाला त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण मानवी जन्माचं सगळं ते इति कर्तव्य आहे. असो तरी काही लक्षणं जरी आपल्याकडे असली ना तरी आपण समजून घ्यायचं की आपल्यावरही भगवंताची कृपा आहे आणि आपण अजून आपली भक्ती वाढवण्याची गरज आहे. अजून आपल्याकडचं स्मरण असेल, उपासना असेल, सेवा असेल, वाढवण्याचं काम आहे. आणि तिसरी भूमिका असेल की काहींकडे कदाचित ह्यातली काहीच लक्षणं नसतील, त्यांच्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या समस्या असतील, तर त्यांच्यासाठी एक आपण श्री सद्गुरू दत्तात्रय कृपेनं किंवा समर्थांच्या कृपेनं या ठिकाणी चर्चा करू की निश्चितपणे आपणाला ना भगवंतच चालू शकतो, आपल्याकडे भगवंताचं काहीच नाही, म्हणून आपल्याकडे कदाचित ही लक्षणं नसतील किंवा आपल्याकडे काही अडचणी असतील. तर आपण अजिबात चिंता करू नये. आपल्याला या अडचणीतून सोडवण्यासाठीच एक भगवंताच्या कृपेनं हे सगळं आपण आज ऐकत आहोत किंवा ह्यावर सगळं विवरण करत आहोत. कारण काय असतं, बुद्धी देणे भगवंताचे, कुठेतरी तुमच्या आमच्यासारख्यांची मागणी असते आणि तसंच सगळा पुरवठा भगवंताकडून केला जात असतो. तसंच स्फुरण अंतरी सगळं उठत असतं आणि या स्फुरणातून हे सगळे वेगवेगळे सगळे भाग निघत असतात. तर काहीच लक्षणं नसतील ना आणि आता हा आपण व्हिडिओ श्रवण करतो आहे याचा अर्थ भगवंताला आपली आठवण आलेली आहे आणि भगवंत आपणाला बोलवू बघतो आहे. कारण भगवंत आहे तो कुठल्या निमित्तानं, कुठल्याच जाणीवेतून, कुठल्या सगळ्या रूपानं तुम्हा मला सगळा बोलवेल किंवा भेट देईल किंवा कृपा करेल सांगता येत नाही. तर असो फार सुंदर भाग आहे. 5 लक्षणं आपण ईश्वर आपल्या निश्चितपणे सोबत असल्याची सगळी समजून घेणार आहोत. पहिलं लक्षण आहे ईश्वर आपल्यासोबत आहे, ईश्वराची नितांत आपल्यावर कृपा आहे, ईश्वर माझ्यावर प्रेम करतो. तर त्यातलं पहिलं लक्षण असं आहे की बऱ्याच घटनांची, व्यक्तीच्या स्वभावांची किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललेलं आहे किंवा वेगवेगळ्या प्रसंगात काय घडेल किंवा कोणती गोष्ट बरोबर आहे किंवा कोणती गोष्ट चुकीची आहे याची जाणीव, याची पूर्वजाणीव, याचा पूर्व आभास आपल्याला बऱ्याचदा होऊन जातो. हे आहे पहिलं लक्षण. काय असतं, आम्ही परमेश्वराचं ध्यान करत असतो, उपासना करत असतो, स्मरण करत असतो आणि कुठेतरी त्याचे आणि आपले तार जुळून गेलेले असतात आणि तो सर्वव्यापी आहे, तो सर्वशक्तिमान आहे, तो सगळीकडे बघतो आणि त्याचे तार आणि आपले तार, त्याची वेवलेंथ आपली वेवलेंथ जुळलेली असल्यामुळे ना त्याला जे कळतं ना त्यातलं काहीतरी अंश आम्हाला देखील कळायला लागतं आणि हेच त्याच्याशी आम्ही कनेक्टेड असण्याचं लक्षण आहे किंवा तो आमच्या जवळ असण्याचं लक्षण आहे. म्हणून हे झालं पहिलं लक्षण की आपल्याला जर अशा बरेच अंदाज आधीच यायला लागत असतील ना तर समजून घ्यायचं परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद द्यायचे.
दुसरं लक्षण आहे, आपण बऱ्याचदा काहीतरी बोलतो किंवा काहीतरी अंदाज व्यक्त करतो, हे असं होईल, काहीतरी आपल्या तोंडातून निघून जातं आणि योगायोग म्हणा किंवा बऱ्याचदा योगायोग म्हणा किंवा परत परत योगायोग म्हणा, तशाच गोष्टी घडून येत असतात. याला वाच्यसिद्धी असं म्हटलं जातं. हे असं का होतं माहिती आहे का? आपण आपल्या जिभेद्वारा परत परत भगवंताचं नाव उच्चारतो. आता भगवंताचं ते नाव आहे, ते काही आयऱ्या गायऱ्याचं नाव नाही. म्हणून गिरी कंदरे जाईचे दूरी दोषे बोलले, आपल्याकडचे सगळे पर्वता एवढे जरी दोष असले ना, तरी त्या सततच्या 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 एक नाम हरी द्वैत नाम दुरी, हे सगळे द्वैतातले सगळे दोष बाजूला होतात आणि आपल्या वैखरीकडे ना, आपल्या जिवेकडे ना सामर्थ्य उभं राहतं, पावित्र्य उभं राहतं. आणि मग आपण बोलतो ना, तशा गोष्टी त्या ब्रह्मांडात घडतात, कारण आपल्या त्या बोलण्यामध्ये सामर्थ्य आलेलं असतं. म्हणून आपण जर हरिभक्ती करत असलो, उपासना काहीतरी भगवंताचं करत असलो ना, तर आता बोलताना जरा आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे, आपली वैखरी सांभाळून यथायोग्य वदवली पाहिजे. कारण असा जर आपल्याला अनुभव आलेला असेल तर हे फार सुंदर लक्षण आहे. भगवंताचे आपण खूप खूप धन्यवाद द्यायचे आणि आपल्या वैखरीचा वापर यथायोग्य करायचा. हे झालं दुसरं लक्षण, वाचासिद्धी. त्याच्यानंतर तिसरं लक्षण आहे की आपण जरी पारमार्थिक असलो, जरी भक्ती करत असलो, जरी भगवंताला आपण मागत नसलो, तरी त्या भगवंताला कळतंच की आपल्याला काय पाहिजे आणि आपल्या जीवनात काय अडचणी आहेत, आपल्या काय इच्छा आहेत. आणि मग तो बरोबर वेगवेगळ्या सगळ्या व्यक्तींच्या रूपानं वेगवेगळ्या सगळ्या आयडिया आपल्याला देतो, वेगवेगळे सगळे प्रसंग, त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये बुद्धी सुचते आणि आपण संसारामध्ये यशस्वी व्हायला लागतो. आपल्या बऱ्याचशा अडचणी सुटायला लागतात, आपली कामं पूर्ण व्हायला लागतात. कोणीतरी येतं, आपल्याला मदत करून जातं. म्हणजे काय, आपल्या जर इच्छा पूर्ण व्हायला लागल्या, आपल्या जीवनात जर आनंद यायला लागला, तर निश्चितपणे आपल्याकडे परमेश्वराची कृपा आहे. हे भगवंत आपल्या जवळ असण्याचं तिसरं लक्षण आहे. कारण सुख, समाधान, वैभव हे भगवंताशिवाय शक्यच नाही. कारण भगवंत हा त्या एकासारखा आहे. त्याच्या मागे शून्य कितीही लावले ना, तर त्याची किंमत वाढत जाते. पण तो एक जर नसेल, आपण आपले असे आपल्या मनाचे, बुद्धीचे किती शून्य जमा करत बसलो ना, तर बोलले त्याला काही किंमत नाही. ज्या अर्थी आपल्याकडे सुख आहे, समाधान आहे, आपले कामं होता आहेत, आपल्या इच्छा पूर्ण होता आहेत, त्या अर्थी समजून घ्यायचं की तो भगवंत माझ्या जवळ आहे. आणि असं जेव्हा जेव्हा होईल ना, तेव्हा प्रत्येक वेळेस त्याला आठवायचं, त्याला धन्यवाद द्यायचे, ग्रॅटिट्यूड त्याच्याबद्दल व्यक्त करायचा आणि अशी बहाणे शोधायचे, एक 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 काहीतरी कारण शोधायचं, भगवंताचं नाव घ्यायचं, काहीतरी कारण शोधायचं, भगवंताला धन्यवाद देण्याचं. आणि असं जर आपण करायला लागलो ना, भगवंत आपल्याला असे असंख्य कारणं देईल की आपण प्रत्येक वेळी भगवंताला धन्यवाद करत जाऊ. आता काय असतं, साधी गोष्ट आहे, आपल्याला जर बाहेर इकडे संसारामध्ये कोणी मदत केली किंवा काही थोडंसं आपलं काम केलं, तरी आपण त्याला लगेच धन्यवाद देतो. जर नाही दिले तर तो पुढच्या वेळेस आपली मदत करत नाही. एक साधं सिंपल सरळ तत्त्व आहे. तसंच आहे, बोलले आपण परमेश्वराचे छोट्या छोट्या कामाच्या ठिकाणी, छोट्या छोट्या सगळ्या त्याने आपल्याबद्दल, आपल्या संसारामध्ये दिलेल्या यशाबद्दल आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे किंवा त्याचे आभार मानले पाहिजे. निश्चितच तो असे अनेक प्रसंग आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये आणत असतो. हे झालं तिसरं लक्षण की आपल्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात, आपल्या जीवनातल्या समस्या दूर व्हायला लागतात. एखादा व्यक्ती आपल्याला खूप त्रास देतो आहे, त्याचा अडसर भगवत कृपेनं असं काहीतरी घडतं की तो बरोबर थंड पडतो किंवा बाजूला होऊन जातो. आपल्याकडच्या अडचणी आपोआप सगळ्या दूर होऊन जातात. हे झालं तिसरं लक्षण
यानंतर चौथं लक्षण म्हणजे काय, की आपण झोपेत असताना निद्रेमध्ये आपण भगवंताचं स्वप्न बघतो, भगवंताच्या एखाद्या कार्यातील एखाद्या पुरुषाचं चित्र परत परत आपल्याला दिसतं, सद्गुरूंचं चित्र आपल्याला दिसतं, मूर्ती दिसते, मंदिरं दिसतात, काहीतरी आपण देवाधर्माचं करतो आहे अशी स्वप्न आपल्याला पडतात बोलले. किंवा असं उगाच बसलेलं असताना काहीतरी भगवंताचं नाव आठवतं, भगवंताचा विचार आठवतो. म्हणजे हे कशाचं लक्षण आहे, तर हे निश्चितपणे भगवंताची आपल्यावर कृपा आहे. कारण झोप किंवा असं उगाच बसलेलं असणं, कसलाही विचार नसणं, म्हणजे त्यावेळेस ना आपल्या अंतःकरणाकडे मनाचं अस्तित्व नसतं, विकारांचं अस्तित्व नसतं, रजोगुणाचं किंवा त्रिगुणांचं अस्तित्व नसतं. आणि अशा वेळेस अचानक स्फुरण उठणे म्हणजे हे शुद्ध आणि शुद्ध, निव्वळ आणि निव्वळ भगवंताची कृपा आपल्यावर असण्याचंच लक्षण आहे. याच्याबद्दल अजिबात शंका नाही. आणि असं जर होत असेल ना तर निश्चितपणे आपण आनंद मानला पाहिजे. आणि याच्यामागची एक भूमिका अशी आहे ना, की आपण रात्रंदिवस ज्या गोष्टींचा निजध्यास करतो त्याच गोष्टी आपल्या स्वप्नात येत असतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं आपण बोलतो. किंवा उगाच असं बसलेलं असताना एखाद्या गोष्टीचं, कोणत्या गोष्टीचं स्फुरण आपल्याकडे उभं राहतं, तर ज्या गोष्टीची आपल्याला मनापासून आवडी आहे ना त्याचं स्फुरण आपल्याकडे उभं राहतं. ह्याचा अर्थ आपल्या स्वप्नामध्ये किंवा असं सहज आपल्याकडे हे असे भगवंताचं सगळं चित्र किंवा विचार उभे राहता आहेत ना, याचा अर्थ आपण त्या भगवंताचा रात्रंदिवस निजध्यास केलेला आहे. आणि तो भगवंत का नाही कृपा करणार, का नाही तो आपल्याजवळ असणार, का तो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी देणार, निश्चितपणे देईल. म्हणून हे एक चौथं लक्षण आहे. किंवा एक वेळ काहीतरी कुठेतरी स्वप्नात म्हणा किंवा जागृतीमध्ये भगवंताचं काहीतरी आठवत राहणे किंवा दिसत राहणे. त्याच्यानंतर पाचवं लक्षण आहे ते एक अत्यंत सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. हे ज्याच्याकडे असेल ना तो फार श्रेष्ठ असा पुरुष आहे. हे लक्षण म्हणजे काय, की आपणाला ना उठसूट भगवंताचं काहीतरी करावंसं वाटतं. म्हणजे आपल्याला एखाद दुसरी घडीसुद्धा रिकामं राहावंसं वाटत नाही. काहीतरी भगवंताला आठवावंसं वाटतं, त्याचं गुणगान करावं असं वाटतं, नामस्मरण करावं असं वाटतं, त्याच्या कार्यामध्ये श्रीसेवा करावीशी वाटते. काहीतरी कुठेतरी काहीतरी ऐकू आलं ना असं आपलं हृदय आनंदानं प्रेमानं उचंबळून येतं. अंगावर असे रोमांच उठतात. कधीतरी उपासना करता करता, ध्यान करता करता, भक्ती करता करता आनंदाश्रू येतात. बोलले अशा पुरुषांचा देव हा अत्यंत जवळ आलेला असतो. म्हणजे तो भगवंत त्यांना लवकरच भेटणार अशी ही लक्षणं आहेत. अशा लोकांनी अत्यंत आनंद मानला पाहिजे. आणि हे आपलं प्रेम, ही आपली भक्ती अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी ही 5 नितांत सुंदर लक्षणं आहेत. आपल्याकडे असतील तर आनंदच आहे, काही असतील तरी आनंद आहे, आणि काहीच नसतील आणि आपल्याला हा व्हिडिओ ऐकायला मिळतो आहे तरी आनंद आहे. कारण आपल्याला आता भगवंत जवळ बोलवू बघत आहे, भक्ती करायला सांगतो आहे, भगवंताचं नाव आठवायला सांगतो आहे, त्याच्या कार्यामध्ये सामील व्हायला सांगतो आहे, उपासना करायला सांगतो आहे. म्हणजे हे एक तेवढंच महत्त्वाचं आहे. तो भगवंत सदैव आपल्यासोबत राहो ही मागणी किंवा त्याचं स्मरण आपल्याकडे अखंड राहो हे निवेदन आपण त्या भगवंताकडे मांडूया. जय जय रघुवीर समर्थ.